जेव्हा तुम्ही दवाखान्यात गेलात त्यावेळेस त्या डॉक्टरांनी बीपी वाढले म्हणून सांगितलं आणि कशा कशाच्या गोळ्या चालू केल्या? बीपीच्या गोळ्या, झोपीच्या गोळ्या चालू केल्या. तो तुम्ही किती दिवस खाल्ल्या माझ्याकडे याच्या आधी? 7 वर्ष खाल्ल्या. 7 वर्ष? 7 वर्ष बीपीच्या बी गोळ्या खाल्ल्या आणि झोपीच्या पण गोळ्या खाल्ल्या. माऊली रामकृष्ण हरी, डॉक्टर हरिदास मुंडे, संत कृपा आयुर्वेद क्लिनिक, आनंदूर. माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये पेशंट आले होते. एन्झायटी नावाचा जो प्रॉब्लेम आहे सध्याच्या यंग जनरेशनमध्ये हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. पूर्वी हजारात लाखात एखाद्या पेशंटला असं वाटायचं की भीती वाटणे किंवा घाबरल्यासारखं होणे, अंगामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटणे. पण आता हल्लीच्या जनरेशनमध्ये स्ट्रेस, चुकीच्या आहार पद्धती, रोज तेच काम करणं, त्याला ब्रेक नसणं, त्या चेनला ब्रेक नसणं किंवा दिवस निघाल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांचं रुटीन ठरलेलं असणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे जो कुठला प्रॉब्लेम येत असेल तर त्याला मानसिक दौर्बल्य असा शब्द आहे. जेणेकरून हा कुठला आजार नाहीये, फार मोठा कुठला डिसीज नाही, पण थोडासा बिघाड म्हणू शकतो आपण याला, की स्ट्रेस, ताणतणाव आहे. तर आपल्याकडे जे पेशंट आलेत 1 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना किती रिझल्ट आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, त्यांना ऍलोपॅथीच्या डॉक्टरांनी, पुण्यातल्या डॉक्टरांनी त्यांना बीपीच्या गोळ्या घ्यायला लावल्या होत्या, झोपेच्या गोळ्या होत्या, त्याच्यानंतर रक्त पातळ व्हायची एक गोळी होती. यांचं वय वर्ष आहे 38 वर्ष. रिपोर्ट ईसीजीचा नॉर्मल आहे. बीपी ज्यावेळेस याने दवाखान्यात गेले त्यावेळेस बीपी वाढलेला असणार आहे, पण ती बीपीची गोळी ह्यांना मरेपर्यंत चालू ठेवणं हे कितपत योग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपण विचारूया. ताई, तुमचं नाव सांगा. धनश्री साधू कांबळे. तुम्ही पुण्यात राहता? पुण्यावरून आलेत आपल्याकडे. पुण्याला जेव्हा तुम्ही दवाखान्यात गेलात त्यावेळेस त्या डॉक्टरांनी बीपी वाढले म्हणून सांगितलं आणि कशा कशाच्या गोळ्या चालू केल्या? बीपीच्या गोळ्या, झोपीच्या गोळ्या चालू केल्या. तो तुम्ही किती दिवस खाल्ल्या माझ्याकडे याच्या आधी? 7 वर्ष खाल्ल्या. 7 वर्ष? 7 वर्ष बीपीच्या बी गोळ्या खाल्ल्या आणि झोपीच्या पण गोळ्या खाल्ल्या. आणि झोपीची गोळी खाऊन सुद्धा तुम्हाला झोप येत नव्हती असं तुम्ही मला गेल्या वेळेस सांगितलं. येत नव्हती, घाबरल्यासारखं होत होतं. झोपीची गोळी खाल्ली तरी सुद्धा झोप नव्हती. आता गेली 1 महिना झाला आपली ट्रीटमेंट चालू आहे. ह्या 1 महिन्यात झोपीची गोळी खाल्ली का? नाही. बीपीची पण नाही, झोपीची पण नाही. झोप येते का व्यवस्थित? आता हे आयुर्वेदाचं यश आहे म्हणतो मी, कारण आयुर्वेदामध्ये एवढी ताकद आहे. ह्यांना आपण कसलीही झोपीची गोळी दिलेली नाही आणि बीपीची पण गोळी दिलेली नाही, कारण बीपी ह्यांचा माझ्याकडे जेव्हा आले, बीपीची गोळी आदल्या दिवशी खाऊन आले होते, तर त्या दिवशी बीपी 80 होता. पहिले आल्यानंतर मी त्यांना सांगितले की बीपीची गोळी खाऊन तुमचा बीपी एवढा कमी व्हायला लागलाय, नॉर्मल रेंज पेक्षा सुद्धा कमी व्हायला लागलाय, तुम्ही गोळ्या बंद करा. आणि ते म्हणले झोपीची गोळी नाही खाल्ल्यावर मला झोप यायची नाही. तर त्यांना मी सांगितलं 1-2 दिवस येणार नाही, पण परत 100% येईल. पण त्यांना पहिल्या दिवसापासून झोप यायला लागली. सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा आहे. पूर्वी शरीरामध्ये ताकद असल्यासारखं वाटायचं का? काम करत होतात का तुम्ही? नाही, काम करू वाटायचं नाही, बसायचं असं शांत वाटत होतं. पहिल्या दिवशी ह्या फार बोलल्या पण नाहीत आम्हाला. आता आल्यानंतर जे फ्रेशनेस आहे किंवा जे बोलणं आहे ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. सांगायचा उद्देश असा आहे की कुठल्या तर सायकेट्रीच्या गोळ्या खाऊन आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आयुर्वेदाचा तुम्हाला किती दिवसाचा कोर्स दिला मी? 4 महिन्याचा. आणि परत औषधं घ्यायची आहेत का पुन्हा? 4 महिन्यानंतर औषधं बंद करायचे. औषधावर अवलंबून राहायचं नाहीये. औषधं हे सपोर्टिव्ह असतात. तुमचं जीवनशैलीमध्ये जर तुम्ही बदल केला तर औषधाची फार गरज नाही. हेच यांना मी समजावून सांगितलेलं आहे. बाकी जर कोणाला असे प्रॉब्लेम्स असतील, झोपेच्या गोळ्या चालू असतील, मनावर ताण असेल, स्ट्रेस असेल, बीपी वाढलेला असेल, तर ह्या सगळ्या गोळ्या खात बसण्यापेक्षा एकदा तुम्ही आयुर्वेदावरती विश्वास ठेवा. आयुर्वेद काय समजून घ्या आणि एकदा संत कृपा आयुर्वेदला भेट द्या. स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण आपला मोबाईल नंबर आहे. आपल्याकडे सगळे जुनाट आजार क्लिअर होतात. मुळव्याध, मुतखडा, पॅरालिसिस, मुलं नसलेले 650 पेक्षा जास्त जोडपी आपल्याकडे सक्सेस झालेली आहेत. सोरायसिस सारखे आजार, पांढऱ्या कोणासारखे आजार आपल्याकडे क्लिअर होत आहेत. आणि आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या रेमेडीज आहेत, त्या आपण वापरल्या पाहिजेत. जर कोणाला प्रॉब्लेम असेल नक्की भेट द्या. रामकृष्ण.